झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आज दिवसभर मातोश्रीवर काय चाललेलं आहे, कोण कोण येतंय, काय काय बातम्या मातोश्रीतून येत आहेत, या सगळ्या घडामोडी कव्हर करून सगळ्यात पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचवणारे आमचे दोन प्रतिनिधी अमित जोशी आणि दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। अमित, आमच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत चिंतेने भरलेला होता, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा, काळजी वाढवणारा आणि त्याचबरोबर काही काही तासांनी दिलासा देणारा असा होता। तुम्ही दिवसभर मातोश्री बाहेर आहात, तिथली परिस्थिती कव्हर करत आहात, तुमच्या दृष्टीने आजचा दिवस कसा होता? नक्कीच ज्या प्रकारे सकाळपासून घडामोडी प्रत्येकाची उत्सुकता होती की कधी चांगली बातमी मातोश्रीच्या बाहेर येते। आपल्या बरोबर आपले वरिष्ठ प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत। दीपक, काय सांगाल की सुभाष देसाईंनी 4 वाजता आपल्याला बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली, आता 3 तास उलटलेत, आता सध्या बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती कशी आहे, काय सांगशील तो? आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कालपासून संध्याकाळपासून जो संभ्रम होता शिवसैनिकांच्या मनात की बाळासाहेबांची प्रकृती कशी आहे, आणि या संभ्रमामुळे वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या आणि अफवांमुळेच कुठेतरी शिवसैनिक आतमधून दुखावला जात होता आणि तो संतप्त होत होता। काल आपण काही ठिकाणी बघितलं शिवसैनिकांनी तोडफोड केली, त्याच्यामागे हेच होतं की अफवा पसरत आहेत, खरी माहिती शिवसैनिकांना मिळत नाहीये, त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना ह्या भडकलेल्या होत्या। उद्रेक होता तो संतापाचा उद्रेक होता, बाळासाहेबांच्या प्रेमापोटी उद्रेक होता। रात्री 2 वाजता शेवटी उद्धव ठाकरेंना या संदर्भात बाहेर येऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं लागलं आणि बाळासाहेबांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगावं लागलं। आणि आज दिवसभर आपण बघितलं तर जेव्हा पुन्हा शिवसैनिक मातोश्रीवर बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी येत होते, त्यावेळेला वारंवार मीडियाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून शिवसेनेचे नेते हे शिवसैनिकांना अपील करत होते की बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होते। गेले काही दिवस 3 डॉक्टर्स लीलावती हॉस्पिटलचे त्यांच्यावर उपचार करतात आणि आज डॉक्टरांच्या ज्या उपचारांना बाळासाहेबांकडनं प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते असं शिवसेनेते आज सांगत होते। त्यामुळे थोडा शिवसैनिक हा जो त्याच्या चेहऱ्यावरचा ताण होता, जे मनावर दडपण होतं, ते कुठेतरी हलका झालेला आज पाहायला मिळाला आणि कालच्यासारखा आज प्रकार झालेला पाहायला नाही मिळाला। शिवसैनिकांना जर बाळासाहेबांच्या प्रकृतीची अशी माहिती वेळोवेळी मिळत गेली तर शिवसैनिक शांत राहून बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या माहितीमुळे थोडा आतून सुखावेल की बाळासाहेबांची प्रकृती उत्तम आहे, त्यांच्या प्रकृती सुधारणा पडते। त्यामुळे आज दिवसभर हे बघायला मिळालं की शिवसेना नेत्याकडून बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी वेळोवेळी मीडियाला माहिती दिल्यामुळे ती माहिती शिवसैनिकांपर्यंत पोहोचू शकली। आपण बघितलं की 4 वाजता सुभाष देसाईंनी माहिती दिलेली आणि आता अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे। आता जवळपास 3 तास उलटलेत, आणखी काही तासानंतर नवीन ताजी चांगली माहिती, चांगली बातमी कधी मिळते याच्याकडे सर्व शिवसैनिकांचे जे या ठिकाणी मातोश्री या निवासस्थानावर उपस्थित आहेत आणि तसंच महाराष्ट्रातील शिवसैनिकांचं आम्ही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लक्ष लागलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।